जनक होय. ज्याप्रमाणे सूर्यदेव होतात केवळ चंद्र आणि नक्षत्र लोपून जातात तसंच अद्वैत आणि अनदृष्टी या पापपुण्यास घासून टाकण्याचं कार्य करते. आणि म्हणूनच स्थूल सूक्ष्म कारण महाकारण यात अयोध्येचा संचार झाल्यामुळं केवळ मायामय अशा दर्जात या म्हणतोय की मला त्यात गवूनच टाकलं. माया ही पूर्ण काल्पनिक असून तिने ज्या विश्वास सूर नरास इत्यादिकांना बोलवलेले आहे. सूर असुर वंचन भूचर पशुपक्षी गणगंधर्व कृमिकीटक आणि वृक्षभाषा अशा तऱ्हेच्या अखिल सृष्टीच्या निर्मितीची गणना करावी तेवढी ज्या मानवी प्राण्याला थोडकी वाटते. खरंच पृथ्वीपेक्षा जिला श्रेष्ठ मानली गेली अशी माझी जन्मदाती आहे. स्वर्गामध्ये ज्याला प्रिय मानले गेले असे माझे जन्मदाते पिता. त्यात माझ्या महापुत्र देवतेच्या मुखातून निघालेले शब्द अजूनही माझ्या स्मरणात आहे. नरस्या व्रणम रूपा रूपस्या व्रणम गुणः गुणस्या व्रणम ज्ञानम ज्ञानस्या व्रणम क्षमा. रूपाचा अलंकार गुणाचा अलंकार ज्ञान ज्ञान गुणाने सौंदर्याची अलंकार म्हणजे माणसाची लीन सार विश्व जिंकता येतं तर अहंकारामुळे सारा सर्वस्वाचा रास होतो. अति सर्वत्र वर्जत आहे. माणसाच्या जीवनात एखाद्या गोष्टीची अति झाली ना की त्याचा सर्वनाश ठरलेला आहे. म्हणून लीन त्याचा सर्वनाश मागून जन्मनाचा कौल आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न करा. महापुत्र देवतेच्या मुखातून निघालेले शब्द अजूनही आमच्या स्मरणात ठेवून लीनतेचं अस्त्र आम्ही आमच्या उराशी वाढलं. योग्य वेळी आम्हाला राज्याभिषेक करण्यात आला. देखण्या कुशलाला आम्ही आमच्या हाती घेतली. जनजीवनाला प्रार्थने काय याचा क्षणोक्षण विचार करून या तमाम जनतेला आम्ही सुविधा प्राप्त करून दिल्या. आणि म्हणूनच पारंपरिक पद्धती म्हणून आज ज्यांच्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला गेला ते वेळाप्रमाणे धेनू नकुल आणि सर्प स्वतःचा वैभव विसरलाय. एका कुंडात पाणी प्राशन करतायत आणि समाजाचं ममतेचं वातावरण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आम्ही आमचं सौभाग्य समजतो. पण समजून झाल्या दिवसापासून ज्या देवादेवा शंभू महादेवाच्या विभक्ती केली त्या शंभू महादेवाचं स्मरण करून आम्ही चिराज घेतली. अशा हे देवादेवा शंभू महादेवा हे पिनाकपाने डमधरा नागमशरण निलकंठा गमशंकरा हे काशी विश्वेश्वरा हे पशुपालना पशुपतिरा हे गंगाधर दिगंबरा सदाशिव महादेवा तव चरणी अवंत नरेश राजा श्वेत घेतो लाख लाख धाम करतो. भारतार चौदारा मत लोकपाल मंत्री महोदय मानाचे मानकरी पदाचे पदाधिकारी या सर्वांच्या मते जबाबदारी देण्यात आल्या. खरं तरी पण विरोध वार्ता आहे. अरण्यात कुठेतरी एक वंचक निर्माण झाले. येणारा जाणारा पामदर्शनाची वेळ ठरवून तो स्वतःची उपजीविका जगतोय. जेणेकरून माझ्या तमाम जनतेला भयावह जीवन करण्याची वेळ. अर्थात जनतेच्या हितार्थ सुखार्थ आणि जनतेच्या संरक्षणार्थ अहोरात्र आम्ही प्रयत्नबद्ध राहू ही आमची शपथ आम्हाला वया घालवायची नाही. आणि म्हणूनच या राजप्रसादाचा दान करावा गणात कांताने प्रवेश करावा त्या संध्यावली म्हणून मी त्यांच्या संसारात पदार्पण केलं आणि तद्दिनापासून त्यांचा संसार सुखाचा करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करते. त्यांचे नवनं बोटभर कुंकू लावलंय मी कंटे माझ्या हे मंगळसूत्र धारण केले आणि हिरवं तुझं कुणासाठी तर फक्त माझ्या सौभाग्यासाठी माझ्या सौभाग्याच्या सुखासाठी स्त्री जीवन आणि पुरुषाचे भाग्य यांची सागड घालून नर नारी रूपात प्रत्येक प्राणवताची कडण करायला देवा. आज तुझ्या चरणी राणी संध्यावलीचा प्रणाम. राणी संध्यावलीचा प्रणाम. राणी संध्यावलीचा प्रणाम. खरंच मनाला समाधान वाटते. लग्न झाल्या दिवसापासून संसार सुखी करण्याचा मी प्रयत्न करते पण तरी सुद्धा
आणि हे पुष्पहार कुणासाठी? तर फक्त त्यांच्या स्वागतासाठी. आणि आज वातावरण मला सांगते माझ्या जीवाचं जीवलं, माझं सखा प्राण मला भेटण्यासाठी नक्कीच येणार, हो येणारच येणार. पण तरी सुद्धा एकसारखा जीव उदास होतोय माझा, एकसारखी हुरूर लागली माझ्या मनाला की फक्त त्यांच्याच भेटीची, त्यांच्याच भेटीची, त्यांच्याच भेटीची. किती उदास जीवसाला, किती उदास जीवसाला, किती उदास जीवसाला, प्रियनाथा भेटीला, प्रियनाथा, प्रियनाथा, प्रियनाथा भेटीला. आगमन केलं खरं, तरी पण नमस्कार केला मी तुम्हाला, तुमचा आशीर्वाद दिला म्हणजे समाधान झालं. पण एकसारखे विचार करते मी, काय म्हणू आज तुमच्या देहाजवळ हा वीरवाणा पोशाख, हा वीरबाणा पोशाख करून तुझ्या मंदिरी मी प्रवेश करता झाला, याच्या भागात प्रयोजन आहे. असं कोणतं प्रयोजन? भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे आणि त्या कर्तव्याच्या पूर्ततेसाठी आमच्यासारख्या राजकारणाचा जन्म झाला. दूध वार्ताली की अरण्यात कुठेतरी एक वनचर निर्माण झालाय. येणारा जाणारा पाहत अजिबात ठार मारून तो स्वतःची उपजीविका करतोय, जेणेकरून माझ्या तमाम जनतेला भयावह अवस्था प्राप्त झाली. अर्थात जनतेचं हित सुख सौख्य मानून हे आमच्यासारख्या राजकर्त्यांचं कर्तव्य आहे. राजकर्ता हा दिसावा लागत नाही, तर तो असावा लागतो. आणि म्हणून स्वकर्तव्य पूर्ण करण्यासाठी अरण्याच्या ठिकाणी प्रवेश करणार होतो, तरी पण तुझ्या मंदिरी प्रवेश का केला? तुझा आनंदाचा गोड संदेश मला कळतंय प्रत्येक पत्नीचं कर्तव्य आपल्या नवऱ्याचा मार्ग आखायचा असतो, रोखायचा मुळीच नसतो. आणि म्हणूनच तुमचा मार्ग मी नाही रोखणार. अरे वर्तात भावना अखेर स्त्रियांचे मान उंचावणारे शब्द तुझ्या मुखात पडले. हो ना? पण त्याबद्दल स्वार्थ अभिमान आम्हालाही वाटू लागला की परमेश्वरानं आपल्यासारखे सुशील, सद्गुणी आणि सत्सद विवेक बुद्धीला वापर असते आमच्या संसारी आम्हाला दे. एवढंच नाही, लाख जीवांचे पोषण आहात आपण. अगदी बरोबर आहे. लाखांचं रक्षण करणं तुमचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यासाठी तुम्ही जातात ना, मग जातात. मग निघाल माझा गुण निरूप आहे तुम्हाला. आपल्या आनंदाच्या निरोपाची शिदोरी बरोबर घेऊन तुमचा आशीर्वाद. त्या कृष्णाला जगाड करेल आणि वर्षभर बदलणार पहिलं पाऊल स्वामी कळतंय हो मला, तुम्हाला तुमचं कर्तव्य श्रेष्ठ आहे. पण तरी सुद्धा गोड निरोप मी दिलाय तुम्हाला. पण परमेश्वर हे माझ्या दयेच्या देवा, ज्या कार्यासाठी ते गेलेत ना, त्याच कर्तव्यात त्यांना यशप्राप्ती घडू, त्यांना यशप्राप्ती घडू. मार्ग चालतोय घरा.
शतशः प्रणाम. भगवान, हे सारं जराचर तू भरून उरलायस. तुझ्या आईच्याशिवाय रक्षाचं एक पर्ण सुद्धा आणत नाही असा तू जगन्यंत परमेश्वर. आप तेज वायू पृथ्वी आकाश पंच महाभूत तुझ्या अंगी आहे. भगवंता, तुझे गुणगान गाता गाता जिथं सहस्रमुखी शेष नमला तिथं आम्हासारख्या बामराची काय गाता. आणि म्हणच परमेश्वरा, ही मानवी काया तू नटविली आहेस. या मानवी कायाचा जर सार्थक व्हायचा असेल तर त्याला एकच मार्ग आहे, तोच म्हणजे भक्ती मार्ग होय. भक्ती विना मुक्ती नाही, मुक्ती विना मोक्ष नाही. याच मोक्ष पदाची प्राप्ती घेण्यासाठी या देहाला शिक्षा देऊन वैराग्याची दीक्षा दिली. काही वर्ष खंडर साधनाची तपश्चर्या केली, तीही एक अंकुशावर राहून परमेश्वरातला आत्मसात करण्यासाठी. पण एक दिवस आम्हाला देवी साक्षात्कार झाला. आमचं अज्ञान दूर झालं, आम्हाला ज्ञानाची प्राप्ती झाली. आमचं जीवन ज्ञानमय झालं. पण कुणीच म्हणते ज्ञान दिल्यानं आणि हेच ज्ञानार्जनाचं कर्तव्य प्रत्यक्षानं आम्ही केलं. काही शिक्षक निर्माण केले, शिवशंभूची भक्ती कोणत्या तऱ्हेने करावी हे प्रत्येकाला सांगितलं. पण परमेश्वरा, हे सारं तुझ्याच कृपेमुळे तुझ्या जगताचं समसंतुलन करतोय. प्रत्येकाच्या अंतःकरणाच्या ठिकाणी सुबुद्धीची प्रेरणा देतोय. म्हणून पुनश्च शौरवाचे तुझ्या शतशः प्रणाम, शतशः प्रणाम, शतशः प्रणाम. पण माझा नित्याचं कर्तव्य आहे गंगात यावं, सतेल सादरता स्नान करावं आणि परमेश्वराचा म्हणजेच माझ्या शिव शंभूच्या जने लीन व्हावं.
ध्यान धारणा धरावी आणि परमेश्वराला आत्मसात करून घ्यावं. हा माझा नित्याचा कर्तव्य आणि या नित्याचा कर्तव्य करण्यासाठी मी तत्पर होते. ओम नमः शिवाय. 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 समजावण्याचा प्रयत्न केला की योगीराज माझा चुकला, मला क्षमा करा. पण
क्षमा 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 म्हणत असताना सुद्धा अनेक वेळा मला लाथाडण्याचा प्रयत्न यांच्याकडे घडला गेला. अर्थात हा कोणी साधू नाही, हा नक्कीच कुणीतरी बंधू आहे. कारण क्षमा याचा अर्थ या थेरड्याला कळलेला नाही. काय करू मी तुझं? तुला काय वाटलं मी शांत राहिलो? तुला मी क्षमा केली नाही. तुला म्हातारड्या जोगडी साधू तू, साधू तू, कार्य साधू तू. मला दुसऱ्या देतो साधू ना बस. मी कार्य साधू. जातीवंत क्षात्रवंताचं खरं सौंदर्य म्हणजे त्याचे पराक्रम. जातीवंत पत्रता स्त्रीचं खरं सौंदर्य म्हणजे पाठिवृत्य. आणि साधू संत महंत देवांचं खरं सौंदर्य म्हणजे क्षमा. मी अनेक वेळा पाय घालत आहे. क्षमेची आठवण केली तुझ्याकडं. पण थेरड्या, जोगड्या, सावड्या, भोंगड्या. काय रे? तुझ्यावर मी बाण सोडला नाही ना? सोडला नाहीस? तू तर मेला नाहीस ना? हा म्हणालो म्हणून आणि वागलो. समजा मेला मी असता. माझ्या मुला वागलोय. आणि समजा मेला असता म्हणून जग कावस पडलं. माझे पंचप्राण मला प्रिय आहे. प्रत्येकाला पंचप्राण प्रिय असतात. कसले पंचप्राण घेऊन बसलाय? देहाची कमान झाली. कुणाच्या? म्हणे पंचप्राण प्रिय आहे. लवकर मेला असता ना? ए, मेला असतं. कोण? थेरड्या. ए, आता नकोस. हे काय रे? हा? हे काय? याला त्रिपुटी म्हणतात. त्रिपुटी? हा. राग फासरे. काय? ही राग फासरे. अरे अंग फासरिया राख, अंग फासरिया राख आणि डोळे झाकुरी करतात. अरे! पापी, पापी झाला तुला. पापी, पापी. अरे कोण? तुझी जीवा कशी करून पडत नाही? खरं बोलतोय म्हणून. खोटं बोललो असतं ना? वाचा कशी क्षमा जात नाही? झाली असती, वाचा माझी. ए. थेरड्या. काय? जोगड्या. ए. म्हाताऱ्या. अरे! अरे ए, पटलं मला. कुणीच म्हटलंय काय? स्नान करून तीर्थ घडे, स्नान करून तीर्थ घडे तर पाण्यात काय बेडूक थोडे. ही दाढी वाढली बोकडाला काय थोडी दाढी असते. त्याच्याची बोकाड तू मानेवर वाढलेले सिंहाला काय थोडी आयाळ असते. त्याच्यातील तू सिंह काय करू रे? काय करू? काही करू शकत नाही. खोटं ना बा. हो दे. काय? या रुद्राक्षाच्या माळा माझ्या शिवशंभूचं प्रतीक आहे ते. हा. त्याच्यावरून पटलं मला. कुणी कुणी म्हणत होते गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा घालून या, गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा घालून या आणि करी पाप कर्म संधीत घालून या. मी संदेश देतो. काय पाहिजे? या तोंडाला कसं काही होत नाही. तोंड न करू कसं जीवाची कशी करू पडत नाही. तू तपाला बसला होता, चोरासारख्या झोडपाच्या आड का बसला होता? काय? का बसला? एकांतवास समजतो. परमेश्वराला आत्मसात करण्यासाठी एकांतवास. त्यासारख्या ऋषीमंताला वानप्रस्थाश्रमी राहायचं असतं. वानप्रस्थाश्रम म्हणजे काय? ठरल्या याचा अर्थ काय माहितीये? या झाडाच्या खाली का बसला, झुडपाच्या झाड का बसला माहित आहे तुला? माहित आहे? कशासाठी? माहित आहे? कशासाठी? अरे ब्रह्मातीता माया, ब्रह्मातीता माया, वृक्षातीता छाया आणि भुवातीता काय करू? नपेक्षा आश्रम बाजूत राहिला असता. इकडे का कुठेतरी चुकून आलं तर माझा आश्रम सुद्धा आहे. आश्रमात शिष्यगण आहे. परमेश्वराला आत्मसात करण्यासाठी एकांतवास व्हा. म्हणून मी सांगतो. आश्रमात एकांतवास नाही, इथं
मेले तरी चालतील नाही, पण नाही. नाकाला पोशीतला जेवण राहिला हवा. चुकीचं. पण आता नाही. हे खोटं नाही. तो अधिकार तुला नाही. तशी मी मुळीच सहमत नाही. कारण एकामुळे अनेक आणि अनेकामुळे लाख असले तर एकाचं महत्व वाढलं किंवा लाख मारून एकाचं महत्व वाढलं. आणि बरोबर त्याला काय करशील तू? बरोबर काय करशील? मला म्हणतात तो शौरभावने अरे तुझ्यापेक्षाही काय निर्माण केलंय. शस्त्रास्त्र विद्येत पारंगत शस्त्रास्त्र विद्येत पारंगत आहे नव्हे तर तरी तप्पा मला आहे तुझ्या जीवनात संघर्ष मी तुझा जातीवंत क्षात्रवंत आहे. अर्थात या खेळण्याला प्रतिकार करा आणि या खेळण्याच्या हातात उडून देवा टाका. तेव्हा तुला- हा खेळ काय करतो हे प्रत्यक्ष शिल्लक ठेवणार नाही तुला माझं शौर्य आहे. शिल्लक ठेवणार नाही. आता शस्त्र थांबवलंय. प्राणापास करणं. हे पण खेळड्या मारणं टाकणार तुला. म्हातारड्या शिल्लक ठेव. आ! कोसावड्या जोगड्या पुन्हा उठा ए. रक्त गोटच चाललं. शस्त्र अजून तुझ्या मुखासमोर आहे. हा. कोणीच म्हटलंय काय? ब्राह्मण जरी झाले भ्रष्ट तरी ते तिन्ही लोकी श्रेष्ठ आणि म्हणून जय करतोय तुझी कोणाची? सोडतोय तुला हा? दीक्षा हूं. ए! ए भाई जातोय इथून पण जाता जाता माझा शब्द आहे काय रे? तुझ्यानं जे माझं होईल ना थेरड्या म्हातारड्या जोगड्या तुझ्यानं जे माझं होईल ते तू करू शकतो. एवढं नाही करतो. अरे तुझा शिल्लक नाही. म्हणून माझ्याशी शब्द ज्ञान करून इथून निघून गेलाय. प्राणाच्या आशेने निघून गेलाय. पहा. शस्त्र इथं संपलंय. आता माझ्या हत्यारी असणारा तपोबल पहा. या तपोबलाच्या धैर्यानं तुला त्याला मारून टाकला. त्याला शिल्लक ठेवणार नाही. काय केलं माझं? काय बोलून गेला? कुणी तुमच्या बाबतीत रोज? विचार केला रोज? कुणी तुमच्यावर अत्याचार केला म्हणून त्याला! तो! कोण तो? शिल्लक ठेवणार नाही त्याला. कोण तो? कोण तो? मला नाव सांगा योगीराज. नाव सांगू मुखच नाव घ्यायला सुद्धा मला वाटते नाव वाटते मला कोण तो? राज करता श्वेत केतू त्याला माझी विटंबना केली त्या माताची विटंबना केली या ब्राह्मणाची कुठे तरी चुकला. कोण चुकतोय पोशिंदा लाखाला न्याय देणारा ब्राह्मणाचा प्रतिपालक असा जो राज करता शिवभक्त तुमचा अपमान करू शकतो यावर नाही. माझा तरी विश्वास नाही. संमत नाही तो सत्तेनं मधांध झालाय संपत्तीचा गर्व त्याला झालाय म्हणून त्यानं नको ते माझ्या बाबतीत कृत्य केलं आणि नको ती दुसऱ्याला एवढी थोडी करून गेलाय मग त्याला मी सोडून दिला आणि नेमकं घडलं तरी काय म्हणलं काय इथं मी एखादा ध्यानस्थ बसला असताना त्यानं काय केलं माहितीये काय केलं? धनुष्याची प्रत्यंचा तो ढिली त्याने तोड दिला. माझ्याजवळ सोडणार माझ्यावर सोडणार एवढ्या थांब म्हणालो म्हणून वाचलो हे बरोबर. सांगण्याचा मी प्रयत्न केला पण यावर थांबला नाही काय नको नको ते दिशेनं मला दिली अरे, 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 अरे. आ! योग्याची तेव्हा योग्यता समज. माझी विटंबना केली कोणत्या तऱ्हेने मी विटंबना? खेळला मी चिवडा तो बरं? एवढं नव्हे तर कार्य साधू स्त्रीरंग खेळू सिंह नको नको ती मला दुसऱ्या दिली मी ऐकून घेऊ की का
मिळाली. एकदा का चिंधी मला मिळाली की फुंकून ज्वाला कसा करावा हे नारदाला निश्चितच माहित आहे. पण परमेश्वराचं नामस्मरण करता करता त्रिभुवनात माझी पायपी सद मार्गाला लावण्यासाठी भक्तजनांना तारण्यासाठीच माझी असते. हरिभजनी मन रमावे, तुम्ही सुद्धा हरिभजनी मन रमवावे. उतरून मैला जावे, जावे, मैला शांतीला कैलासाच्या पायथ्यापासून शिखरापर्यंत पाहिलं असेल. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय ध्वनी चाललाय. सारे शिवगण शिवनामात रंगून गेले. हे कैलासवासी सारे शिवगण, तुम्हाला सर्वांना माझा आशीर्वाद. इच्छित मनोरथास दीर्घायुष्यमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. अरे वा, लबाडा तूही मांडून पाहू लागलास. बाळ नदी तुलाही माझा आशीर्वाद. उत्पत्ती स्थिती आणि रजसत्व आणि तेव्हा ब्रह्मा विष्णू भाई ब्रह्मदेवाला विश्वचराचराची निर्मिती करावी, वैकुंठनाथाला पालन आणि कैलास हा विश्व संवार लक्ष घेऊ अखिल विश्वाचा संवार करावा असं हे विश्वाचं अविरत कार्य पूर्ण करत असताना आम्ही तीन देव अहोरात्र दिन घडतो. म्हणून तर विश्व सुरळीत चाललंय. अरे हो, या कैलासी होऊन तर बराच वेळ झाला. ज्या राम नामाला माझा दाहक साध्य झाला, त्या आत्मार्थी रामाच्या चित्रात काही व्यक्त दुर्बळावेच करा. त्याला कारण काय असेल? सुरासुर मिळून त्याला सागरात एका क्षणात अखिल विश्वाचा संवार करण्याचं सामर्थ्य विषाचा माणूस हे विष असं नाही असेल तर सारं विश्व लयाला जाईल. पण या अखिल विश्वासाठी एका क्षणाचाही विलंब नव्हता. संपूर्ण देहाचा दाह झाला. तो दाह शांत करण्यासाठी मस्तकी चंद्रभाग ठेवा सुखी सर्वांगाला बसू अंगाची गजचर्म व्याघ्रचर्म मस्तकावर गंगा धारण केली तरी दाहक शांत होईना. पण एका हिरवळीवर पहडलो असता सहज नारदाचं आगमन झालं आणि नारदाच्या मुखातून शब्द निघाले, राम राम देवादी देव महादेवाची काय अवस्था. राणी या दोन अक्षराचा उच्चार नारदाच्या मुखातून होता. तीन अक्षरा
मुखातून बाहेर पडली त्या क्षणी संपूर्ण देहाचा दाह शांत झाला. त्या दिवसापासून त्या क्षणापासून त्या आत्मार्पी रामाच्या चिंतनाशिवाय मला एक क्षणही सुना आहे. म्हणून काही क्षण रामनामाचं राम राम जा शब्द दर्शन देऊन त्याची इच्छा पूर्ण करणं एक प्रत्येक देवतेचं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच प्रथम दर्शनी माझ्या सौभाग्य देवतेचं दर्शन घ्यावं, शुभ आशीर्वाद घ्यावा आणि त्यानंतर आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करावी. बाबे, हे आपली म्हणाली आहे. आपला पवित्र जी लीला होती शिवण गोपाळाचा त्याचा आशीर्वाद द्या आणि मनातील मनोभाव पूर्ण करा. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. गौरी तू मला वाटतं थोडासा परमभक्त माझ्या चरणी लागलाय. अहो पण मला डोळे उघडण्यापूर्वी आशीर्वाद दिला. अगदी भक्तांचे रीग लागले पार्वती परमेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आणि म्हणून म्हटलं प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करणं आमचं काम आहे. अगदी बरोबर आहे. आपण या सर्व भक्त भक्तीला उभयता मिळून दर्शन देऊ. मग काय सर्वांच्या इच्छा पूर्ण होती. सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण होती. प्रेमळ भक्तांच्या मनातील जी जी इच्छा असेल ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल असा शुभ आशीर्वाद. सदैव कल्याण होईल असा आशीर्वाद. माझं सारं सर्वस्व कुठं समावलं असेल तर या पतिमय परमेश्वराच्या दोन्ही पूजा आणि पवित्र चरणात आपल्या चरणाचे दुर्गम मस्तकी चर्चित करावे या उदात्त हेतून या ठिकाणी मी अवतीर्ण झाले. आपला आशीर्वाद सदोदित करावा एवढीच माझी म्हणून. शिव आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी होईल. सदैव तुझं कल्याण होईल, कल्याण होईल, कल्याण. मग पाहिलं ना आज खरी शोभा आहे ना यावे हे गौरी हे राधी नायनाचा या गंगेचा तिच्या चरणी आशीर्वाद. आपला शुभ आणि मंगलकरेचा आशीर्वाद मला हवाय. या चरणाशी सदोदित लीन राहून आपला आशीर्वाद मिळवण्याची मला आहे. म्हणूनच यावी लीन असे राम जय राम. योगायोग फार चांगला आहे.
नाही. होय ना. अगं मस्तकावर असणारी गंगा शीतल हो मूर्त स्वरूपाला उत्तीर्ण झाली. आज योगायोग म्हणायला हरकत नाही. केव्हा केव्हा पार्वती परमेश्वराचं गौरी आणायचं, पण आज पार्वती परमेश्वराबरोबर गंगाई आहे. बरं झालं. हा योगायोग आहे. मग आज सगळ्यांनी आशीर्वाद देऊ हो आणि प्रत्येक भक्ताच्या मनातली इच्छा पूर्ण करू. आज त्रैवर्गाचा आशीर्वाद आहे. या साऱ्या शिवगणांना या त्रैवर्गाचा आशीर्वाद आहे. सर्वांचं कल्याण होईल. सर्वांचं हे पार्वती परमेश्वरा, तुझ्या पूज्य पवित्रने हा तुझा परमप्रिय भक्त सौरभ महामुनी नतमस्तक होतोय. शीत मनोरथा सफला देखो. दीर्घ आयुष्य तुझ्या माते योग्य तुझ्या चरणी नतमस्तक होतोय. इकडे पण गंगा माते तुझ्या चरणी मी नतमस्तक होतोय. कल्याणमस्तु. देवा, या कैलास येण्यापूर्वी आम्ही आमच्या नावाचा आपण उच्चार केला असता तर आम्ही सहकुटुंब सहपरिवार तुमच्यापर्यंत आलो असतो. नाही देवा, ती योग्यता आता संपली गेली. कारण तेवढी योग्यता आमची शिल्लक राहिलेली नाही. संपत आले आहे. सौरभ मृत्युलोकातील मरत्या मानवानं भूमी सुजलाम सुफलाम केली. तुमच्यासारख्या योगी महाराजांनी संत महंतांनी आपल्या दैविकाच्या जोरावर हे पावित्र राखलंय आणि तुम्ही म्हणतात योग्यता संपली. हा देवा, तुझं स्थान या माझ्या चरणात नाही, माझ्या हृदयात आहे. देवा, फक्त ज्याने मला मनोमनी पूजला, आपल्या रोमारोमात साठविलाय, तो हा शिव तुझा दास आहे. देवा, हा, देवा, या भक्ताची तू योग्यता जाणतोय, अर्थात पण मनात मनो हे सारं विसरलाय. बोलण्याचा अर्थ आहे. ज्याला बोधामृती पाहण्याचा प्रयत्न करतोय तो स्वतःच कर्तव्य विसरलाय. आमची योग्यता मध्ये ब्राह्मणाची योग्यता त्याला कळण्याचे झाले. म्हणून? आणि म्हणून देवा, मी तुझ्या चरणापर्यंत आलोय. हा. मला न्याय हवाय तुझ्याकडून. न्याय होय देवा, मला हे सांग. सौरभ, तुला न्याय जरूर मिळेल. शिवाच्या दरबारी आंधळा न्याय केव्हा होत नाही. शिव दरबारात योग्य त्याची छाननी होते. काय नाही देवा, काय मी फक्त कोणत्या तऱ्हेचं आहे ही योग्यता तू जाणतोय. अर्थात. माझ्यावर आलेला संकट देवा तू होय. कारण देवादी भक्त आणि भक्ताधीन देव. सौरभ, हे तुझं आपल्या विश्वात खीर चिरकाल टिकवायचं आहे. तुझं संकट आहे, माझं संकट आहे. तुझा अपमान तो माझा अपमान आहे. हो. देवा, काय प्रथम मला वचन हवंय. वचन हा वचन हवंय. म्हणजे माझ्यावर तुझा विश्वास नाही. तसं नाही देवा, हा. तरी मला वचन हवंय याच गोष्टीसाठी. ज्यानं माझा धडपडे अपमान केला, ज्यानं या ब्राह्मणाची तुझ्या भक्ताची विडंबना केली. आज तुझ्यावरचा विश्वास उडालाय. देवा, काय करशील तू? तुला वचन हवंय. हा, मला वचन हवंय. हे घे वचन. हे वचन पूर्ण होईल. पूर्ण होईल. आता मुळीच घाबरत नाही. काय वाटलं त्याला? मला वचन देऊन देवा, झाला. देवा, नको नको ती विटंबना माझी केली. विटंबना म्हणजे काय झालं? विटंबना? देवा सांग, हे काय? ही दाढी होय, काय म्हणाला माहिती का? माझ्या नामचिंतनासाठी वाढवेलेली ही दाढी आहे. होय ना देवा, मग काय म्हणाला तो? ही दाढी नसून बोकडाच्या मानेवरती आया म्हणाला. बोकड तू मला म्हणाला देवा. ही बोकड झाला की काय? ही बोकड झालो. हो हो, एवढ्यावर थांबला नाही. तर हे पहा, हे केश सांभाळ. देवा, तुम्ही भक्ती करत असताना याला कधी मी स्पर्श केला नाही. तुझ्यासाठी मी राखून ठेविलं. काय म्हणाला? हा केश सांभाळ नसो, ही केशकराच्या मानेवर तू शिळा आहे. शिळा आहे. देवा, सांग मी शिळ झालो की काय? सांग मध्ये मी शिळ झालो की काय? म्हणजे ही शिळाच्या आहे असं. हा, एवढ्यावर एवढ्यावर थांबलं नाही. देवा, हे का? ही त्रिपुटी आहे. हा, ब्रह्मा विष्णू महेश अग्नी देवाच्या नावानं उघडलेलं भस्म आहे ते. मग ही सर्वसाधारण राख झाली की का? याला राख म्हणाला. एवढ्यावर थांबलं नाही. त्याला कळलं नाही. कळलं नाही. बरोबर. त्यावर न थांबता काय म्हणाला माहितीये? राखेत लोळणारा तू श्वान आहे. अशा राहिलं तर माझं या सतलक्षाची विटंबना कोणी केली असेल तर मग
थांबला नाही. आणखी तुला काय म्हटलं? आणखी एवढ्यावर थांबला नाही देवा तो. अरे मला बेडूक सुद्धा म्हणाला. बेडूक काय? हो, बेडूकही म्हणाला. म्हणजे अशा तऱ्हेनं तो उन्मत्त झालाय. होय. त्याच्यासाठी मी प्रतिज्ञा केली. हा. काय म्हणायचंय तुला? त्याला शिल्लक ठेवायचं नाही. असे तुला हा. प्रतिज्ञा ऐकायचं. हा. काय करणार ते ऐकायचं. हा. गौरी आजपासून तिसऱ्या दिवसाचा सूर्यास्ताच्या नाला जाण्यापूर्वी ज्या उन्मत्तानं माझ्या या भक्तांची अशी विटंबना केली, नको त्या शब्दाला ज्याला नमन केलं, तो मग कुणी असू द्या, त्याला तिसऱ्या दिवसाचा सूर्यास्ताच्या नाला जाण्यापूर्वी देवा, मला माझा मनात माझ्या वयाला अशा सांगायचा. त्यांची विटंबना अशी कोणी केली देवा? तुम्ही हे विचारलं का? तुम्ही प्रतिज्ञा करून मोकळे झालात. होय कुणाचा कोण, कुणी अपमान केला हे विचारामुळे प्रतिज्ञा का केली तुम्ही? हे असं कुणी म्हटलं, केव्हा म्हटलं, काही विचारलं? एकतर्फी निर्णय घेण्याचा अगं, करता तुम्ही. माझा हा परम भक्त हा. त्यातल्या त्यात ज्याला दिलेली दूषणं ऐकून माझा क्रोध अनावर झाला. म्हणून विचार दोन्ही बाजू ऐकून घ्यायला हवे. म्हणून तमगुण जागृत होतात. प्रतिज्ञाही केली. बरं असो. समोरची व्यक्ती कोण होती? कोण तो असा भक्त? सर्वसामान्य कोणी नाही. मग सर्वसामान्य असता तर त्याला भिक्षाबाई केली असती. बरोबर आहे. तो कोण आहे माहित आहे का? कोण तो? एक राजकर्ता. राजा. राजकर्त्यानं असं दुष्कृत्य केलंय माझ्या बाबतीत. राजाला असं म्हटलं. होय. तो राजकर्ता कोण माहित आहे का? श्वेतकेतू. 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 हे राजाला शिल्लक ठेवू नको. थांब सौरभ. तेव्हा सौरभ भावनेच्या भरात मी प्रतिज्ञा केली, पण श्वेतकेतूचं नाव ऐकताच क्षणभर मन शासकीत बनलं. कशामुळं? कारण तो सच्ची, धार्मिक, परोपकारी, उदात्त करण्याचा राजा. त्याच्या हातून बाबाचा लवलेश हे घडला नाही. आणि असं असताना तुम्ही म्हणतात की नको त्या शब्दाला मला ताडण केलं, होय देवा. आपली विटंबना केली. पण मी प्रतिज्ञा केली आहे. केलेली प्रतिज्ञा पूर्ण करणं हे ईश्वराचं काम आहे. चला यात. मग ठीक आहे देवा. देवा, ज्यानं माझ्यावर जंगले घडला, माझ्यावर अत्याचार केलाय, त्याला शिल्लक ठेवू नको देवा. केलेला प्रतिज्ञा ही पूर्ण व्हावी. ही मार्गदर्शन आहे. त्यावेळी त्याचा स्वाद होईल. त्यावेळी माझ्या मनाचा समाधान होईल. मी खरंय, मी खरंय सत्य. मी राज्यापूर्वी तुम्हाला म्हणाले होते, अगोदर तुम्ही ऐकून घेतलं, होय. पण कोण कुणाचं हे ऐकलं नाही तुम्ही. गौरी. त्याचं नाव विचारलं नाही, तुम्ही प्रतिज्ञा करून मोकळे झालात. गौरीने प्रतिज्ञा तर केली आहे. हा. नाव ऐकाच मन थोडस शासकीत बनलं, पण केलेली प्रतिज्ञा शिवानं पूर्ण करायला हवी. कारण शिव अक्षरा जर खोटी ठरली तर हे विश्व लय. तेव्हा शिव अक्षर तर खरे. हे तुमचं म्हणणं मी ग्राह्य म्हणण्याचं कर्तव्य करेन नाही असं म्हणत नाही. हो. पण नाण्याला दोन बाजू असतात, दोन्ही पडताळून पाहायला हवे. बरोबर आहे. तुम्ही एकतर्फी निर्णय देण्याचं कर्तव्य का केला? तुम्ही वास्तविक विचार करायला हवा होता. काय म्हणू? कारण त्याला जर पूर्णपणे विचारलं असं तुम्ही, तुझा अपमान कोणी केला? अहो श्वेतकेतू हा तुमचा भक्त आहे हो. आणि त्याची पत्नी संध्यावली ही माझी भक्ती नाही. गौरी, तुझं म्हणणं बरोबर आहे. श्वेतकेतू माझा परम भक्त आहे हा? आणि त्याची भार्या
साध होतो हा पण चटकन लक्षात आलं काय ते मी प्रतिज्ञा केली आहे ती प्रतिज्ञा पूर्ण व्हायला हवी हो यासाठी यासाठी गौरीच्या राजापर्यंत पोहोचण्यापूर्वी राजा जगातून नाही सवायला हवे तुम्ही केलेली प्रतिज्ञा सत्य व्हायला हवी. होय म्हणूनच या क्षणाला पहा काय या क्षणाला शिवशंकर प्रत्यक्ष पण सांगा कशासाठी हे धर्मराज जर तुझ्या या बापाचा कुणी अपमान केला तर तू काय करशील अपमान कुणी केला विचारलास तू नाही याला करा एकच तुमचा अपमान तो माझा अपमान तुमचा अपमान तो विश्वाचा अपमान पण ज्यानं अपमान केलं त्याला शासन घडायला हवंय. हे धर्म माझा अपमान करणारी व्यक्ती त्रिभुवनात जन्माला आली नाही होय ना पण देवा अपमान कुणी केला तर काय करशील असं का म्हणालो याला कारण माझ्याबद्दल किती आत्मविश्वास तुला आहे हा? हे या गंगेला दाखवायचं होतं. आईसाठी होय आईसाठी हे सर्व घडलं फक्त श्री जबाबदारी तुम्ही मला दिलात हा. ती जबाबदारी माझी नाही ती तुमची आहे पण माझ्यावर विश्वास ठेवला साऱ्या देवतांना पटवून दिला की धर्म म्हणजे कुणी सामान्य नाही धर्म आपल्या कार्य पूर्ण करू शकतो शाय आम्हाला सत्य न्यायाची धर्माचा आचरणात आणलो विश्वास कुणी या धर्म केला तरी झाले पण हा यम हा धर्म करणार नाही म्हणून तुला धर्म म्हणून संभवला जातो आणि त्याच धर्माला मी आतापर्यंत पावलं आणि उचलले त्याच धर्माच्या माध्यमाला जबाबदारी सोपवायची मग असेल ती जबाबदारी पार पाडण्याची जबाबदारी माझी आहे आत्ताच तुला असाच व्यक्तीपर्यंत जायला हवी काय आणि किंवा राजा श्वेत के तुझ्या पंचप्राण हरण करायला हवी राजा श्वेतकेतू यांचे पंचप्राण मग त्या श्री चित्रगुप्ताची यादी निहाळी चित्रगुप्ताच्या यादीनुसार राजा जर त्याचा पंचप्राण हरण व्यक्तीकडे असला तर चित्रगुप्ताची यादी मिळाली असती पण त्यात राजाचा मृत्यू नसेल तरी सुद्धा राजा मृत्युमुखी पडायला हवाय शास्त्री होय दिवसाला 1.25 करण्याची घडामोड करण्याची जबाबदारी तुमची आहे होय आणि असं असताना ती जबाबदारी मी पार पाडतो आहे फक्त मला एकच सांगा तुमच्या आज्ञेनुसार हा धर्म पावलं उचलेल पण कदाचित पुण्य किंवा पाप घडेल त्याला जबाबदार हे धर्मा जे पाप पुण्य घडेल त्याला जबाबदार मी मग कदाचित वेळ तुझ्या दोन भाषा आहेत कालभाष आणि नागभाष सर्वसामान्य माणसासाठी ज्या भाषेचा उपयोग करतो तो कालभाष पण कदाचित न जाणारा कळायला पोहोचवलं होऊ शकेल नागभाषेचा उपयोग करावा लागला तरी चालेल काय पण राजा मृत्युमुखी पडायला हवाय होय ना होय मग तुमच्या आज्ञेनुसार कोणती ना कोणती उपाय करून हा धर्म होय आपलं काम पूर्ण तो नक्कीच करणार आहे चल आपण आपल्याकडे अरे प्रयत्न केले तरी पण मला क्षमा करायला आणि मग नाही लागलं आमचं ध्वजमत झालं युद्ध थांबवून माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले की हे ठेरड्या दे तुझ्या ना होईल ते राजा राजा स्वेद घेतू सपत्नीक आपल्याला प्रणाम नेहमी हर्षवर्धन वदनाला आशीर्वादासाठी आपले हात उंचावत होते
या 1-2 दिवसामध्ये तू कुठं गेला होता? कशासाठी? अरण्यात एक वनचर निर्माण झाला. माझ्या तमाम जनतेला भयावह जीवन जगावं लागत होतं. अर्थात त्याच्या निर्मूलनार्थ मला अरण्यात जावं लागलं. पण प्रकार फार वेगळा घडला गेला की तो मायावी होता. त्याच्या माझ्या होणाऱ्या युद्धात त्याने अनेक रूप घेतली. अखेर एका सिंहाचं रूप धारण करून तो दूरवर पळून गेला. त्याचा पाठलाग करत मी निघालो खरं, पण एवढा प्रकार काही वेगळा नाही. एक महंत एका झुडपाच्या आड बसले होते. परमेश्वराचे ध्यान धारण लावायला सूर्याची प्रखर किरण त्यांच्या केस कलापावर पडल्यामुळं मला केस कलाप सिंहाच्या आयडेप्रमाणे वाटू लागले. आणि म्हणून मला वाटलं की तोच नरराक्षस जीवित रक्षणार्थ इथं छपून बसलाय. म्हणून धनुष्याची प्रतिष्ठा ओढली. बाण सोडणार तोच हा हा खामक क्षात्रवंता, हे शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडले. मग पुढं माझं चुकलं, माझी चूक माझ्या ध्यानी आली आणि म्हणून मी क्षमेची याचना केली. पण ते क्षमा करायला काही कबूल नाही. काय म्हणा? हर एक प्रयत्न मी केले, महत् प्रयास केले, पण क्षमा करायला तयार नाही. आणि म्हणून नाही ना जरा मी त्याला म्हणालो की तुम्ही साधू नव्हे, तुम्ही बंधू आहात. विभेद दृश्य मी त्यांना दिली. रूपांतर युद्धात झालं. त्याची परिणती प्रतिज्ञा झाली. मी प्रतिज्ञा केली की तुमच्याला जे होईल ते तुम्ही माझं. हे राजा फसला. राजा इथून तू फसला. जो योगीला शस्त्र बसणार आहे तर कैलास पर्वती भोळ्या देवाजवळ गेला. तुझ्या बाबतीत नको नको ते वाईट त्या देवाला सांगितलं आणि त्या देवानं त्या लयकरत्या देवानं खंडोबानं प्रतिज्ञा केली. तुझ्या बाबतीत 3 दिवसाचा भाडू असताना जाण्यापूर्वी त्याच्या सौख्यापासून
सांगणार मी तुम्हाला. देवर्षी मान्य मला मरण मागितल्यानं मिळत नाही, टाळण्याचा प्रयत्न केला तर ते टळलं जात नाही आणि म्हणून त्या मरणाला अटळ असं म्हटलं जात. हो राजा. पण तेच मरण कुणासमोर कधीच सांगून उभं राहत नाही. पण आज तिसऱ्या दिवसाचा सूर्य असताना जाणार मी राजा श्वेत देवाची प्रतिज्ञा. ही महादेवानं केलेली प्रतिज्ञा अभयतना तुम्ही कथन केला. देव पण देव वाणीवर मला मात करायचे. अरे देव आणि ही अभंग आहे, ती केव्हाही भंग होणार. संभवनीय पण राजा श्वेत घेतो देव वाणीवर मात करणार आहे. मोठं आश्चर्य वाटलं मला राजा, कोणत्या तऱ्हेनं देववाणी तो भंग करणार आहे. देवर्षी आता या 3 दिवसात तरी लाजीरवाणाजीने मला का हवाय? 3 दिवसाची प्रतीक्षा करणार मी. मला माझं मरण स्वीकारायचंय आणि देवाची प्रतिज्ञा मला सत्य करायची आहे. कोणत्या तऱ्हेनं? ऐका, तुम्ही सत्पात्र ब्राह्मण आहात. हो. ही दुःखद वार्ता तुम्ही कथन केलात, अर्थात या सर्वस्वाला जबाबदार तुम्ही आहात. म्हणून हे तुमचे पवित्र चरण आहेत. या तुमच्या पवित्र चरणावर नतमस्तक आपटून अविरत मोक्ष पदाच्या अभ्यासानं झगडणारा राजा श्वेत घेतो. देवाची प्रतिज्ञा सत्य करण्यासाठी तुमच्या चरणावर आत्महत्या करत होता. पण ज्या व्यक्तीने आत्महत्या केली त्याला मोक्ष नाही. आणि दुसरं म्हणजे माझे पवित्र चरण अपवित्र होतील. मी पुण्यवंत आहे. हो, माझ्या मरणाने त्या पवित्र होणार नाही. तेही बरोबर आहे रे. देवर्षी आता प्रश्न आहे माझा तुम्हाला. कोणता? तुम्हाला काय म्हणतात? सज्जन तारक जगदोद्धारक. हो हो हो. सज्जनांचा उद्धार आणि दुर्जनांचा मृत्यूनंतर. आणि म्हणूनच माझी त्रिभुवनात पायपी. मग मला सांगा, राजा श्वेत घेतो सज्जन आहे की दुर्जन आहे? अरे सज्जन. मग सज्जन तारक जगदोद्धारक या संज्ञेला तुम्ही पात्र झाला. मग ते तुमचं ब्रीद तुम्हाला आबाद राखायचं आहे की त्याला मोठं आहे? बरं केलं. फसवीलच राजा, मला फसवीलच. अरे मी सज्जन तारक आहे आणि तुला तारण्यासाठी मुद्दा म्हणून माझं इथपर्यंत आगमन झालंय. पण राजा, याच्यासाठी तुला साहस करावे लागते. ते वर्षी सांगा साहस करायला मध्ये तुम्ही सांगाल ना ते करण्याची तयारी होती. असाच देव घरामध्ये जा आणि पार्थिव लिंगाची स्थापना कर. एक निष्ठाने शिवशंकराची भक्ती कर. मृत्युंजय मंत्राचा जप कर. पाहूया तरी देवर्षी माझ्या देव घरात मी जावं. हो. सपत्नी हो. आणि उभयत मिळून पार्थिलिंगाची प्रस्थापना करून एक ताल तल्लीने अनुष्ठान मांडून त्या लिंगाची आमच्या कर्मी त्या लिंगाचं पूजन व्हायला हवंय, भक्ती व्हायला हवंय. आणि हे जर असं केलं असेल तर सर्व आमचा मृत्यू टाळणार आहे. असं जर असेल तर नाही झालं. देव घरातली राजा बराच हुशार निघाला, पण राजाला तारणं हा माझा खरा धर्म आहे. पाहूया काय करतो.
शारदा आणि तात महाराज कुठे आहेत? काय सांगणार तुला म्हणजे अरे या कैलासाच्या ठिकाणी आज नको ते भांडण झालं कुणाचं? पण सगळ्याच गोष्टी तुला सांगायला कसं तरी वाटतं रे. का ग आई? अरे विचार एकच करते. कोणता? अरे मी आज रागानं लाल बुंद झाले. माझा क्रोध मला सहन होत नाहीये आई? कारण माझ्या भक्तीच्या जे जीवनात आज घडविण्याचं कर्तव्य माझ्या नवऱ्यानं केलंय ते ऐकूनच मला वाईट वाटले रे. पिताजीने बोलायला झाली हो. भक्तीच्या बाबतीत विचार केला. ज्या भक्तीचे सुखाचे संसार या आदिमायेनं केले त्यात माझ्या भक्तीच्या संसारात आज नको तो विघ्न निर्माण करण्याचं कर्तव्य शंभू महादेवाने केलंय. आई मला माहित आहे भक्तींच्या सुखासाठी तू काय काय करते हा, हा. मी प्रत्यक्षात पाहिलं. पण तो संसार उद्ध्वस्त होण्यासाठी नेमकं काय घडविलं बाबांनी? अरे कुणीतरी एक महंत हा आणि त्या महंतांचा अपमान झाला सौरभ महामुने हा असं कुणीतरी महंत आले होते आणि अखेर त्याचा अपमान झाला म्हणून तो तिथपर्यंत येण्याचं कर्तव्य त्या महंताने केलं. नको नको त्या शब्दाने बोलण्याचं कर्तव्य केलं म्हणून रागाच्या भरात सौभाग्य देवतेने माझ्या प्रतिज्ञा करून मोकळे झाले की तो राजकथा तुमचा अपमान करणारा कुणी असू द्या त्याला 3 दिवसाच्या आत जगाचा उद्धार करून नष्ट करणार आहे. आणि म्हणून त्यावेळी मी प्रतिज्ञा केली. बोलेच ते काय? कोणाच्यानं खोल म्हणत नाही. अरे पण मला सांग दोन्ही बाजू पडताना पाहायला नको हो का? तर. त्याने अपमान का केला हे विचारायला हवं होतं की नाही? राज करता आणि एक निष्ठेने तुमची भक्ती करतात ती भक्ती तर तुझी आहे. आणि म्हणून सांगते त्या भक्तीला मला सौभाग्य कायमचं द्यायचंय.